हॅलो फ्युचर नर्सेस. तर मी सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. मी दीक्षा कतले तुम्हाला आमच्या क्लासरूम बद्दल सांगणार आहे. तर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, आमच्या टेस्ट सिरीज ऑन झालेल्या आहेत. म्हणजे फर्स्ट सेम टू सिक्स सेम पर्यंत टेस्ट सिरीज आम्ही सुरू केलेल्या आहेत. तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये काय काय मिळणार आहेत ते आम्ही ऑलरेडी एका व्हिडिओला डिस्कस केलं आहे. तरी टेस्ट सिरीज तुमची इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला हेल्पफुल करतील एक्झामला, तुमच्या सेमिस्टरला. तर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही बघून घेतलं असेल, किंवा तुम्हाला नाही माहिती असेल तर बघून घ्या थोडंफार. कसं आहे टेस्ट सिरीजचं आमचं काय आहे, आम्ही सगळं सांगितलेलं आहे. टेस्ट सिरीज काय, कशी कंडक्ट करणार आहोत आणि कसं करणार आहोत, आणि सगळं इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे. तर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर लिंक आहे आमच्या डिस्क्रिप्शनला, आमच्या ग्रुपची. तिथे तुम्ही जाऊन बोलू शकता की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथं तुम्हाला लिंक मिळून जातील, रजिस्ट्रेशन करू शकता. आम्ही तुम्हाला टेस्ट प्रोव्हाइड करू, सगळं काही प्रोव्हाइड करू. त्यांनी तुम्हाला हेल्प होईल, जेणे की सेमेस्टरची एक्झाम तुम्हाला क्लिअर व्हावी. तर तुम्ही जॉईन करू शकता आमच्या टेस्ट सिरीजला. यानंतर आम्ही सांगत आहोत की तुम्हाला टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची. टेस्ट सिरीज म्हणजे क्लासरूम कसं जॉईन करायचे, आम्ही क्लासरूमला घेतो. ते आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत कशी घ्यायची म्हणून, आणि तुम्हाला कसं जमणार ते तुम्हाला कोड वगैरे सगळं सांगणार आहोत आम्ही. ठीक आहे, तर समोर बघा कसं आहे क्लासरूम ऍप. आणि तुम्ही क्लासरूमला बघितलं तर हे बघा, तुम्हाला सेम्स मिळतील असे वेगळे वेगळे टाईपचे. आणि आता जसं एक्झाम्पल मध्ये सांगत आहे मी तुम्हाला कसं ऍड व्हायचं. इथे प्लसच्या साईनला जॉईन केलं की तुम्हाला जॉईन क्लासरूम मध्ये येते. आणि जॉईन क्लासरूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक कोड प्रोव्हाइड केलं जातं. ते कोड इथे टाईप करायचं, पेस्ट करायचं. ते पेस्ट केल्यानंतर इथे जॉईंट म्हणून येतं, जॉईन करायचं. जॉईन केल्यानंतरच तुम्हाला सगळं क्लासरूम मिळते. हे बघा, तुम्हाला क्लासरूम दिसत असेल. क्लासरूम हे सगळे स्ट्रीम आहे. स्ट्रीम इथे 3 हे दाखवतात तुम्हाला, स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल. तर स्ट्रीम मध्ये बघा, हे तुम्हाला ऑलरेडी जे नोटिफिकेशन्स आहेत तुमचे, जे तुम्हाला मिळालेले स्टडी पेपर, किंवा तुमच्या ॲडमिनने काही दिलेले, टीचर्सने काही दिलेले, हे सगळं इथे येते स्ट्रीम मध्ये. आणि सेकंड म्हणजे हे बघा, क्लासवर्क. क्लासवर्क मध्ये काय, हे सगळे पेपर्स येतात युनिट वाईज, तुमचे वेगळे वेगळे टाईपचे पेपर्स. त्यांच्यामध्ये तुम्हाला पेपर असे कसे राहतात तेही सांगत आम्ही. हे बघा, 75 मार्क्सचं पेपर आहे. हे पेपर आहे. तुम्हाला पेपर हे डाउनलोड झाले की हे तुम्हाला सॉल्व करावं लागतं. हे पेपर आहे तुमचं 75 मार्क्सचं. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला PDF बनवावी लागते. आणि ऍड वर्कला जाऊन नवीन ऑलरेडी तुम्हाला PDF बनावी लागेल. आणि गुगल ड्राईव्हला ऍड मधून कोणतीही अशी, म्हणजे आपली जी बनवलेली आहे PDF, अशी शेअर करावी लागते. आणि हे आता शेअर नाही होत आहे कारण डिफरंट आहे म्हणून, काही पण असते म्हणून. हे जशी शेअर झाली, हे इथे शेअर झाली, इथे शेअर होते. मग त्यानंतर तुम्हाला हँड इन करावी लागते. आता मी माझी एखादी फाईल आता नोट हे आहे नाही आन्सर शीट, म्हणून मी करू शकत नाहीये. आता इथे तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती नाही. हे बघा, एक फाईल शेअर होतात. हे बघा, फाईल शेअर झाली. फाईल शेअर, थांबा 1 मिनिट. कुठं केलं होतं आपण, हे फाईल शेअर केली होती. हे बघा, फाईल शेअर केल्यानंतर हे आपल्या इथं फाईल दाखवत आहे आन्सर शीट मध्ये. आणि आपल्याला हँड इन करायला लागते. अशी हँड इन केल्यानंतरच तुमच्या टीचर्सला किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्हाला हँड होते, कारण ते जेणेकरून आन्सर्स देतील. आता तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये, पेपर मध्ये काही समजलं नसेल किंवा काही इश्यू गेला असेल तर हे 8 कमेंट आहे, क्लास कमेंट. इथे तुम्हाला कमेंट करू शकता तुम्हाला. आणि हे ईमेल थ्रू तुम्हाला तिकडे जात असते, किंवा क्लासरूम थ्रू पण जात असते. तुम्हाला जेव्हा क्वेश्चन पेपर येते तेव्हा तुम्हाला ईमेल येते तुमच्या जे ईमेल ID आहे तिच्यावर, की क्लासरूमला अपलोड झालेला आहे पेपर. किंवा तुमचे जे मार्क आहेत, जसे की एखाद्या, हे आता PDF म्हणजे आपली आन्सर शीट शेअर केल्यावर तुम्हाला आन्सर शीट दिली तुम्ही, तर ते तुम्हाला
आन्सर शीट दिल्यानंतर तुम्हाला मार्क चेक झाले की ते पण मार्क येतात आणि मार्क कसे येतात तेही तुम्हाला सांगणार आहे. आधी इथे तर बघा, जसं एखादं दुसरं पेपर आहे, दुसरं पेपर मध्ये जसं हे बघा, तुम्हाला ड्यू डेट म्हणून दाखवलेलं आहे राईट साईडला. ड्यू डेट म्हणजे काय? ड्यू डेट म्हणजे आधीची हे होते ओल्ड क्लासरूम, त्यामुळे तुम्हाला ड्यू डेट दिली नसती. ड्यू डेट म्हणजे काय? एवढ्या तारखेला तुम्हाला हे PDF म्हणजे हे आन्सर शीट शेअर करायची आहे. आताच आम्ही ड्यू डेट दिलंय, कारण काय स्टुडंट करतच नाही आन्सर शीट, म्हणून तुम्ही वेळेवर आन्सर शीट तयार करून देऊ शकता. आता हे बघा आता पीपल, टीचर कोण आहे? ड्रीम अचिव्हर्सचे टीचर आहे, म्हणून ते टीचर आणि बाकी क्लासमेट्स एवढे स्टुडंट तुमचे इथे जॉईंट आहेत, म्हणून इथे असं दाखवत आहे. आता परत बघा, आता मी हे सगळं सांगितलेलं आहे, हे क्लासरूम्स आहेत, हे सगळे वेगळ्या सेमचे वेगळ्या सगळे क्वेश्चन्स पेपर आहेत. तर आता तेच बघा, तसंच आता दुसरं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स हे सगळे सेमचे जे स्टुडंट आहेत ते सगळे असे जॉईंट होऊ शकतात. तुम्हाला असंच सगळं माहिती होऊन जाईल. बाकी तुम्हाला कमेंटमध्ये सगळं माहिती पडून जाते सगळे. आता बघा, मी तुम्हाला हे अजून सांगत आहे. आता लास्ट माझे जसे पेपर होतं, तर आता मी आधी सांगितलं होतं, तर इथे पेपरमध्ये दिलेलं नाही, आन्सर शीट अपलोड केली आहे, पण इथं मार्क्स आले असतील, पण इथं आता शो नाही होत आहे, कारण थोडं रिफ्रेश वगैरे झालं नाही. पण मार्क दिलेले हे जे 25 पॉईंट दाखवतात तिथे ऑब्लिकमध्ये ते दाखवले जाते तुम्हाला की तुम्हाला किती मार्क आलेत. आता सध्या दिसत नाही आहेत, पण नंतर कुठेतरी पेपर मी आता दिले नाही, म्हणून मी देत नाही पेपर. टीचर असल्यामुळे दुसरे स्टुडंट आहेत त्यांच्यामुळे दिसत असतील, तर तिथे आन्सर शीट तुम्हाला दिसून जाईल किती मार्क्स येतात, काय मार्क्स येतात. त्या ऑब्लिकमध्ये तुम्हाला मॉक स्टेट, सेकंड सेम, फर्स्ट सेम, थर्ड सेम, अजूनही सेम्सचे हे सगळे आहेत क्लासरूम. तर तुम्ही वेगळ्या क्लासरूम जॉईन करू शकता, जे सेमचे आहात तुम्ही. फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम, फिफ्थ सेम, सिक्स सेम सगळ्यांची टेस्ट होते. 25 मार्क्सची टेस्ट होते आणि 75 मार्क्सची पण टेस्ट होत असते. तर तुम्ही जॉईन करू शकता. हे सगळे पेपर आहेत तुमचे सायकोलॉजी वगैरे. तुम्हाला आन्सर डाऊट असतील किंवा तुम्हाला प्रॉब्लेम गेले असेल, ते पण आम्ही सॉल्व्ह करत असतो. आणि तुम्हाला क्वेश्चनचे काही इश्यू गेले, काही प्रॉब्लेम गेली, तर तुम्हाला क्लासरूमला सरळ तुम्हाला कमेंट येत असते किंवा ते ईमेलला सुद्धा कमेंट येत असते. तर सगळ्यांना समजलं असेल, होप सो. ज्यांना काही इश्यू गेला असेल क्लासरूम बद्दल, की काही समजलं नसेल, फाईल कशी चेक करायची, सगळं कसं अपलोड करायचं, ते सगळं सांगितलेलं आहे मी. होप सो सगळ्यांना समजलं असेल. समजलं नसेल तर सांगा मला, अजून परत सांगू आपण. हे झालं आपलं ओव्हरऑल क्लासरूम कसं जॉईन करायचे आणि काय बेनिफिट्स आहेत आपल्या क्लासरूमचे. तर हे होतं आपलं क्लासरूम मध्ये आपण कसे घेतोय ते सगळं सांगितलेलं आहे थोडक्यात मी. तर आता तुम्ही बघून घ्या एकदा, हे होपफुल व्हिडिओ होतील तुम्हाला क्लासरूम कशी जॉईन करायची आणि कशी हे करायचं. तुम्ही टेस्ट जॉईन करा, तुम्हाला हेल्पफुल होतील सेमिस्टरच्या एक्झामला. तर हे सगळं झालं आमच्या क्लासरूमचा ओव्हरव्ह्यू. तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही कमेंट करू शकताय. आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.